कर्जमाफी करू असाही शब्द या सरकारने दिला होता. आता एवढा मोठा विश्वास या राज्यांनी त्यांच्यावर दाखवला, एवढं मोठं मतदान त्यांना मिळालेलं आहे आणि एवढं मोठा त्यांना सत्ता मिळाल्यानंतर आमची एवढीच अपेक्षा आहे की या सरकारने शेतकऱ्यांना न्याय करावा. एक मिनिट, हा सगळा विषय झाला. संतोष देशमुख जे हत्याकांड झालं संपूर्ण राज्यातून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी आहे, परंतु अजून त्यावर सखोल असा निर्णय खरं मी काल सुरेश दसांचंही स्टेटमेंट तुमच्या चॅनलवर पाहिलं. अनेक लोक म्हणजे सुरेश दसांनी त्यांच्या स्टेटमेंटमध्ये आणि अनेक लोकांच्या स्टेटमेंट साळुंखेजींचं एक स्टेटमेंट असं आलेलं आहे ते मी तुमच्या सगळ्यांच्या चॅनलवर पाहिलेलं आहे की राजीनामा द्यावी अशी त्यांची भावना आहे. मी ह्याच्यावर आधीही बोललेले. मला असं वाटतं सरकारने संवेदनशीलपणे या सगळ्याचा विचार करावा. मला अजूनही तो दिवस आठवत आहे जेव्हा अशोक चव्हाणांवर आरोप झाले. नैतिकता बघून काँग्रेस पक्षाने आणि अशोक चव्हाणांनी तेव्हा राजीनामा दिला होता. त्यामुळे आता सरकारला ठरवायचं आहे त्यांनी काय करावं. पण तुमच्या सगळ्या चॅनलवर गेले 18-20 दिवस रोज हेडलाईन येते आणि ही भावना आणि त्या कुटुंबाचे अश्रू, त्या मुलीचं भाषण आणि अश्रू बघून स्वस्थ खरं वाटतं की ह्या सरकार थोडासा संवेदनशीलपणा दाखवावा. त्याच्यात मुख्यमंत्र्यांचंही काल स्टेटमेंट आले की आम्ही कुणालाही सोडणार नाही, कारण का तिथे म्हणजे पोलिसांनी ज्या पद्धतीने जी भाषा बजरंग अप्पाबद्दल किंवा अंजली दमानिया ज्या गोष्टी बोलत आहेत, सुरेश धस ज्या गोष्टी बोलत आहेत त्या प्रचंड अस्वस्थ करणाऱ्या आहेत. आणि असं चालणार कसं? माझं म्हणणं कुठल्याही गोष्टींमध्ये काही विषय असे ज्याच्यात राजकारण बाजूला ठेवूनच माणुसकी आहे का नाही आहे. हा जर छत्रपतीचा महाराष्ट्र आहे, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, तर याच्यामध्ये न्याय हा त्या कुटुंबाला मिळालाच पाहिजे माणुसकीच्या नात्याने. त्याच्यात मला एकच गोष्ट म्हणजे एवढी दुर्दैवी घटना झाली पण याचं आशेचं किरण एकच आहे, सगळा महाराष्ट्राचा नाही भारताचा मीडिया ही स्टोरी आता ट्रॅक करतोय आणि त्याचबरोबर सगळ्या पक्षाचे मन आणि मतभेद बाजूला ठेवून सगळ्या पक्षाचे लोक माणुसकीच्या नात्याने एकत्र आले. हे आशेचं किरण आहे की महाराष्ट्र अजूनही सुसंस्कृत आहे. आता निर्णय काय घेतात हे माननीय मुख्यमंत्री आणि पक्षाने